सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे जोगऱ्या अनुताप अनुवादू। जोगऱ्याचा अनुताप कसा होता त्या संदर्भामध्ये स्वामी इथे अनुवाद करतात। आजच्या ज्ञान सत्रातील दुसरी लीळा आहे भर्तृहरी वैराग्य प्रशंसा। भर्तृहरीच्या वैराग्याची प्रशंसा स्वामींनी केलेली आहे। आपल्या चॅनलवर जे कम्युनिटी टॅब आहे त्यामध्ये मी भर्तृहरीचा एक श्लोक टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। बऱ्याच जणांचे कमेंटही आलेले आहेत। भर्तृहरीने जे वैराग्य शतक नावाचा ग्रंथ लिहिला, त्या वैराग्य शतकम या ग्रंथातील तो एक श्लोक आहे, खूपच सुंदर श्लोक आहे। कम्युनिटी टॅबवर जाऊन तुम्ही पाहू शकता, मी कालच तो श्लोक टाकलेला आहे। तो श्लोकही टाकलेला आहे आणि त्याचा अनुवादही केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर भर्तृहरीच्या वैराग्याविषयी स्वामी प्रशंसा करतात, परंतु त्यामध्ये उणीव काय आहे तेही स्वामी सांगतात। आजच्या ज्ञानसत्रातील तिसरी लीळा आहे गृहत्यागी त्यागू प्रशंसा। गृहत्याग करणे या त्यागाची देव प्रशंसा करतात। आजच्या या ज्ञानसत्रातील तिसरी लीळा आहे गृहत्यागी त्यागू प्रशंसा। गृहत्याग केलेल्यांचा जो त्याग आहे त्या त्यागाची प्रशंसा स्वामी इथे करतात। तर अशा प्रकारे हे 3 चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 524 जोगऱ्या अनुताप अनुवादू। स्वामींनी जोगऱ्याच्या अनुतापाविषयी अनुवाद केलेला आहे। महादायसी गोसाविया ते पुसिले जी जी अनुतापू तो कैसा। महादायसांनी प्रश्न केला, जी जी अनुताप तो कसा असतो बरं? सर्वज्ञ म्हणितले अनुतापू जैसा। जोगऱ्याचा अनुताप कसा असावा? तर जोगऱ्यासारखा असावा। जोगरा तो ब्राह्मणीचा ठाकुरिया नायकू। ब्राह्मणी नावाचं जे गाव आहे तिथल्या ठाकुरांचा हा मुख्य नायक होता। तो एकुदी वाटा जातू असे, एके दिवशी तो रस्त्याने जात होता। तो पुढा तयाचा पायकी वाट घेतली। समोर त्याचे जे काही पायीक जात होते, त्याच्या सोबतचे जे काही दरोडेखोर होते ते जे समोर जात होते त्यांनी वाट घेतली, म्हणजे रस्त्यामध्ये जाणाऱ्या लोकांना लुटलं। स्त्री वधिली एक बाई होती, त्या बाईला मारून टाकलं। पोटावरी थानी बाळक पीत होते। तिच्या पोटावर एक लेकरू लोळत होतं, ते दूध पीत होतं। देवीची ग्लादी करी आणि लेकरू रडत होतं की आई का बरं उठत नाही, एकदम निश्चेतन पडलेली आहे। तर लेकराला रडूही येत होता। तव मागीला कळवणी तो आला। मागच्या बाजूने तो जो जोगरा आहे तो आलेला आहे। ते देखोनी कांटाळला, हे ऐसे कवने रे केले। ते पाहून त्याला खूप दुःख झालं आणि मग म्हणतो की हे कोण केलं बरं? एके म्हणितले आम्ही केले। त्याच्या सोबतच्या माणसाने सांगितलं की आम्हीच केलं हे। मरा मरा पापिये हो, हे ऐसे का केले? जोगरा म्हणतो मरा मरा तिकडं जाऊन, हे असं का केलं तुम्ही? हे तुम्हा करवी कवणे करविले, हे असं तुम्हाला कोणी करायला सांगितलं? असा तो जोगरा त्या दरोडेखोरांना म्हणतो, त्याच्यासोबत जे होते त्यांना। ना तुम्ही आम्ही खाणे घेऊ, वोरपे घालू, ओहरे मारू, एक एक करू। मग सोबतचे लोक म्हणतात की आम्ही सोबतच तर घरं फोडतो। वोरपे घालू म्हणजे काय? दरोडा टाकणे। खाणे घेऊ म्हणजे काय? तर घर फोडणे। घराला जे भिंती असतात त्या भिंती फोडून घरामध्ये शिरून सर्व माल लुटायचा। ओहरे म्हणजे जे काही वरात जात असेल, नवरी नवरदेवाची लग्न झाल्यानंतर जशी वरात जात असते गावाकडे, अशा वरातीतले जे लोक आहेत त्यांना लुटायचं। त्यांचे सोने नाणे जे काही दागिने ते सर्व लुटून घ्यायचं। हे सर्व आम्ही एक एक जे कृतकर्म आहे ते आम्ही करत असतो। हे असे दरोडे टाकणे हे तर आमचं कामच आहे। पण असे हे काम दररोजच आपले चालू आहेत, ते काही नवीन आहे की काय? तुम्ही जे पाहिलं ते काही नवीन नाही, हा आपला दररोजचाच धंदा आहे। असे जे त्याच्या हाताखालचे पाईक होते ते म्हणत आहेत
आणि घोड्या खालो ते उडी घातली, आणि मग घोड्याखाली त्यांनी उडी मारली. मग जेणे तोंडे निरोप दिला ते तोंड आपले हात शिविले. मग स्वतःच्या हाताने त्याने तोंड शिवून घेतलं. ज्या तोंडाने यांना आज्ञा दिली की जा पैसा आदला लुटून आणा, त्या तोंडानेच आज्ञा दिली म्हणून त्या तोंडाला शिवून टाकलं. ओलेनी कांकरे मग अनवहाणी उपवासी तहानायसे द्वारावती निघाला. त्या जोगऱ्याने ओल्या कांकऱ्याने, म्हणजे जे वादी असते, ओल्या चमड्यापासून वादी तयार केलेली असते, ते ओली वादीच जी आहे त्या ओल्या वादीनेच तोंड शिवून घेतलं. मग आता पायामध्ये वाहना नाही, उपवास झाला, तोंड बंद म्हणल्यानंतर आता काय, पाणी नाही न अन्न नाही, तर असाच तो द्वारावतीला निघाला. देवते पुढा बैसला लोका उठविता उठेची. देवते पुढे जाऊन बसला. लोक म्हणायचे अरे उठ इथून, इथे बसू नको, तरी पण तो ऐकायला तयार नव्हता. जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे, जगदीश्वराचं मंदिर असं म्हणतात, ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर बसला. लोक म्हणत आहेत अरे इथे बसू नको, आता उठ, बऱ्याच वेळचा बसला तू. कोणाचं ऐकायला तयार नव्हता हा जोगरा. मग देवता स्वप्न दाखविले तुझे पाप फिटले. आणि मग देवतेने स्वप्न दाखवलं की तुझं पाप फिटलेलं आहे. परी तो न म्हणी, परंतु त्याला काही भरोसा बसत नव्हता. मग म्हणितले मी या जाणावे केवी. तो म्हणतो हे मला कसं कळावं की माझे जे काही पाप होते ते फिटले म्हणून. प्रतीती काय प्रतीती आहे मला त्याची. देवता म्हणितले, देवता म्हणते वैशाखी मासी द्वारकेचे कळस दिसती. वैशाख महिन्यामध्ये तुला द्वारकेचे कळस दिसतील. जे द्वारका पाण्यामध्ये बुडली त्या द्वारकेचे तुला कळस दिसतील. मग जगदिशे उदकांत द्वारावतीचे कळस दाखविले. जगदिशे म्हणजेच श्रीकृष्ण महाराजांनी, जगत म्हणजे ही दुनिया, हे जग, या जगताचा ईश म्हणजे ईश्वर, ते कोण आहेत, श्रीकृष्ण महाराज. तर त्या जगदीशाने म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी त्या द्वारकेतील कळस दाखवलेले आहेत. द्वारकेचे कळस त्याला दिसले. हे दृष्टी कीर्ती, दृष्टपर कीर्ती झाली त्याची की त्याला स्वतःच्या डोळ्याने द्वारका पाहता आली. अदृष्टपर फळ झालं. आपण पेनुरुणी निर्वाण प्रायश्चित घेतले. स्वतःच काहीच मागं ठेवलं नाही आणि निर्वाण म्हणजे एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि टोकाचं प्रायश्चित्त घेतलं त्या जोगऱ्याने. आणि प्रायश्चित्त असावं तर असं असावं. दुसऱ्या पाठामध्ये असंही आलेलं आहे की या जोगऱ्याने श्री चांगदेवरावळांपाशी जाऊन संन्यास घेतला होता, तो तिथे अनुसरला होता, असं दुसऱ्या पाठामध्ये आलेलं आहे. या पाठामध्ये तसं काही आलेलं नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 525. भर्तृहरी वैराग्य प्रशंसा. स्वामींनी भर्तृहरीच्या वैराग्याची प्रशंसा केलेली आहे. एकुदी सर्वज्ञ म्हणितले. एके दिवशी स्वामी म्हणतात वैराग्य तरी भर्तृहरीचे. वैराग्य जे आहे ते भर्तृहरीचं उत्तम होतं. जे तुकी अंतापुरे ते तुला ग्रही. माई भिक्षा दे म्हणून माधुक्रिये जाये. त्या भर्तृहरीचे जेवढे काही अंतापुर होते, त्याच्या जेवढ्या काही पत्न्या होत्या, तिथे जाऊन हा प्रत्येकीच्या घरी माई भिक्षा दे म्हणून भिक्षा मागायचा. त्यात याते हाव भावी पाहती परितो वास होईन पाहे. त्या पत्न्या त्याला हावभावाने पाहायचे वेगळ्या, परंतु तो त्यांची वासही पाहत नव्हता. ऐसी संबंधी सावधानता, अशी त्यांनी सावधानता बाळगली होती. ऐसे वैराग्य ते वैराग्य की बाई. असं वैराग्य जे आहे त्या वैराग्याला वैराग्य म्हणावं असं स्वामी म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात भर्तृहरी वैराग्याती परिज्ञान नाही. स्वामी म्हणतात भर्तृहरीच्या ठिकाणी वैराग्य तर होतं, पण त्याच्या ठिकाणी ज्ञान तेवढंसं नव्हतं जे ईश्वराचं ज्ञान असायला पाहिजे होतं. त्याला जर ईश्वराचं ज्ञान असतं तर हे वैराग्य खरंच सार्थकी लागलं असतं, मोक्ष भेटला असतं त्याला, परंतु त्याला ईश्वराचं ज्ञान नव्हतं. आणि म्हणून देव म्हणतात की बाई वैराग्य तर उत्तम होतं, परंतु जे ज्ञान असायला पाहिजे ते ज्ञानच नव्हतं. मग आता त्या वैराग्याचा काय फायदा झाला. मी जे कम्युनिटी टॅब मध्ये श्लोक टाकलेला आहे, वैराग्य शतकम, जे या भर्तृहरीने लिहिलं त्या ग्रंथातील एक श्लोक मी टाकलेला आहे कम्युनिटी टॅब मध्ये. तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता, किंवा मी आता तुम्हाला लगेच तो श्लोक सांगणारही आहे. पेन वही असेल जवळ तर लिहून घ्या. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता स्तपोन तप्तम वयमेव तप्ताः कालो न यातो वयमेव यातास तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. याचा अर्थ काय. मी याचा अर्थ हिंदी मधून टाकलेला आहे कम्युनिटी टॅब मध्ये, त्याचं मी मराठीमध्ये भाषांतर करून सांगतो तुम्हाला. भर्तृहरी यामध्ये म्हणतात आपण विषयाला नाही भोगलं, आपलं आयुष्य विषय उपभोगामध्ये गेलं, परंतु आपण विषयोपभोगाला नाही भोगलं, तर
या विषयोपभोगानेच आपल्याला भोगून टाकलेला आहे. आपण तपाला नाही तपवलं, त्या तपानेच आपल्याला तापवलेलं आहे. आपण काळाचा खात्मा करू शकलो नाही, परंतु काळानेच आपला खात्मा केलेला आहे. आपण बरेच काही भोग भोगलेले आहेत, परंतु त्या भोगाचा अंत कधीही आला नाही, परंतु त्यापायी आपलाच अंत होऊन गेला, असं भर्तृहरी म्हणतात. हे भर्तृहरी म्हणजे विक्रमादित्याचे भाऊ. एवढ्या मोठ्या राजाचे ते भाऊ होते. तुम्ही सांगा, हे पण राजेच होते. तर तुम्ही विचार करा, एवढा मोठा राजा शेवटी कोण्या निकषावर पोहोचला. मी जे 2 दिवसापूर्वी तुम्हाला डेव्हिड बाल्डविन यांचं मंतव्य सांगितलं, त्यांचं मंतव्य तरी आजकालचं आहे, परंतु तुम्ही विचार करा, 2000 वर्षापूर्वी हा भर्तृहरी राजा होऊन गेला. 2000 नाही, जवळजवळ 2078 वर्ष होऊन गेले त्या विक्रमादित्याला. तर या भर्तृहरीचा हा विक्रमादित्य म्हणजे लहाना भाऊ होता. आणि त्या भर्तृहरीला या संसाराचा शेवट निकष काय दिसला, त्यांनी शेवटी निकष काय काढला, तर या त्यांच्या श्लोकामधून आपल्याला ते निकष दिसून येतो. भर्तृहरी म्हणतात, आमचं आयुष्य सर्व संपलं, धर्मकार्य तर आम्ही काही केलं नाही, तसाच आम्ही आमच्या या आयुष्याचा अंत केला. जे धर्मकार्य करायला पाहिजे होते ते आम्ही करू शकलो नाही. आम्ही तप केलं नाही, परंतु या संसारी तापामध्येच आम्ही राहिलो. या संसारिक तापानेच आम्हाला तापून टाकलं. ईश्वराचं तप तर काय आम्हाला करता आलं नाही. आणि या संसाररूपी जाळ्याच्या शोकामध्ये, तापामध्येच आम्ही तपून गेलो. आमचा अंत झाला, आम्ही निर्बल झालो, आम्ही वृद्ध झालो, पण आमच्या मनातील जी तृष्णा आहे, जी लालसा आहे, ती काय म्हातारी झाली नाही. आम्ही म्हातारे होऊन गेलो, परंतु आमची लालसा, इच्छा, आकांक्षा ह्या काय कमजोर झाल्या नाही, ह्या काय म्हाताऱ्या झाल्या नाही. लालसा अजूनही तशाच आहेत. आणि शेवटी ते म्हणतात, आम्हाला अजूनही विरक्ती निर्माण झाली नाही. किती सुंदर श्लोक आहे. श्लोक जर लिहून घेतला नसेल तर पुन्हा सांगतो, एकदा लिहून घ्या. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, स्तपोन तप्तम वयमेव तप्तः, कालोन यातो वयमेव यातास, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. हा श्लोक लिहून घ्या, खूप महत्वाचा आहे. आणि कधी तुमच्या मनामध्ये जर लालसा वाढत असेल प्रपंचाविषयी, तर एवढ्या मोठ्या या राजाचा श्लोक नक्की लक्षात ठेवा. आणि याचा अर्थ जो आहे, तुम्हाला जर लिहून घ्यायचा असेल, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर हा श्लोक, याचा अर्थ व्हॉट्सअप करेल. आणि तुमचं व्हॉट्सअप कधी डिलीट झालं तर हा श्लोक डिलीट होऊ नये, म्हणून हा श्लोक व्यवस्थित एका डायरीमध्ये लिहून घ्या. फार महत्वाचा श्लोक आहे. विक्रमादित्य सारख्या राजाच्या मोठ्या भावाने तयार केलेला हा श्लोक आहे. आणि एवढा मोठा राजा, अष्टभोग परिपूर्ण जीवन जगलेला राजा, त्याला शेवटी संसार कसा वाटला, त्याने काय निकष काढले या संसाराचे, हे खूप महत्वपूर्ण आहेत. आणि म्हणून हे विसरता कामा नये आपण. आणि म्हणून जास्त आपण आपल्या संसारामध्ये गुंतलो नाही पाहिजे. एवढा मोठा राजा होता विक्रमादित्य, त्याचं केवढं मोठं राज्य, आणि त्या राजाचा हा मोठा भाऊ या भर्तृहरीने स्वतःचं राज्य या विक्रमादित्याला दिलं होतं. आणि विक्रमादित्य किती मोठं नाव आहे तुम्हाला तर माहितीच असेल. विक्रम संवत्सर नावाने एक वर्षही चालू आहे. आता कोणतं विक्रम संवत चालू आहे? 2078 चालू आहे. तर असो, मला जे सांगायचं होतं, अत्यंत महत्वपूर्ण असा जो श्लोक होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आपल्या पुढच्या चरित्राकडे वळूया आपण. उत्तरार्ध लीळा क्रमांक 526. गृहत्यागी त्यागू प्रशंसा, सर्वज्ञ म्हणितले अंतुला पासी बाहिरलू चांगू. स्वामी म्हणतात, आतल्यापेक्षा बाहेरला चांगला आहे. यावरी गोसावी क्रिमीची लीळा निरूपिली. हे जे क्रिमी असतात यांच्या लीळा कशा असतात ते देव सांगतात. सर्वज्ञ म्हणले कवणा एकाचा परिवा. स्वामी म्हणतात, कोणाचा तरी एक परिवा होता. परिवा म्हणजे काय? नाली. अथवा सेनांतू जंत कृमी, किंवा शेणामधली आळी. येरांतू येर ऐसे तोंडे खोवणी असती. त्या शेणामध्येच तोंड खुपसू खुपसू बसतात त्या कृमी. त्या घाण ड्रेनेज मध्ये त्या कृमी त्याच्यातच खुपसू खुपसू बसतात. परिवा म्हणजे काय? आताच्या भाषेत सांगायला गेलं तर आपण ड्रेनेज लाईन ही म्हणू शकतो. तर त्या आळ्यांना, त्या कृमी कीटकांना त्याच्यातच खूप मजा वाटते. तयांतुले एक बाहेरी पडवणी, सूर्यरश्मी लागोणी मरे. त्या आळ्यांपैकी एक आळी बाहेर पडते. त्या आळीवर सूर्यरश्मी पडतात, म्हणजे सूर्याची किरण पडतात, आणि ती आळी तिथे मरते. तो तया दुःखापासोणी सुटे. तो म्हणजे तो जीव, ती आळी जी आहे, तो जो किडा आहे त्या परिवामधला, त्या ड्रेनेज लाईन मधला, तो मरून जातो. आणि त्यामुळे काय होते? त्या दुःखापासून त्याची मुक्तता होते. हे ही निकेतयासी की बाई, हे चांगलं आहे त्याच्यासाठी, असं स्वामी म्हणतात. तैसा घरांतुनी बाहेरी सरे तो निका. त्याप्रमाणे घरामध्ये न मरता जो बाहेर मरतो,
संन्यास घेतल्यानंतर तो चांगला आहे. तो तेतुकिया ममते वेगळा तया ते तेतुके दुःख नाही की बाई. स्वामी म्हणतात तो तेतुकिया ममते वेगळा, तो त्या ममते वेगळा झालेला आहे. घराची जी ममता असते त्या ममतेच्या वेगळा हा जीव झालेला आहे. तया ते तेतुके दुःख नाही, त्याला तेवढंसं दुःख नाही तिथं. ज्यावेळेस तो बाहेर मरतो त्याला तेवढं दुःख नाही तिथं. घरान तुला पासी तो निका, घरात राहण्यापेक्षा तो बाहेर मेलेला चांगला आहे. घरामध्ये राहून जो मरतो संन्यास घेऊन त्यापेक्षा बाहेर मेलेलं कधीही चांगलं आहे, असं स्वामींना इथे आपल्याला सांगायचं आहे. आजच्या या ज्ञानसत्रातील तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, भर्तृहरींनी त्यांच्या वैराग्य शतकम या ग्रंथातील त्या श्लोकामध्ये काय सांगितलं? जो श्लोक मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या श्लोकामध्ये भर्तृहरींनी काय सांगितलेलं आहे, त्यातील महत्वाचा मुद्दा काय आहे, तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. हेच आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, नागार्जुनाने स्वतःच्या शिष्याचा डोळा का मागितला? यामागचं कारण असं होतं, नागार्जुनाचा जो शिष्य होता कनेरी, हा गेला भिक्षा मागायला. गावामध्ये गेला, एका स्वयंपाकिनीच्या इथे भिक्षा मागितली. त्या बाईने वाढले 2 वडे. वडे घेऊन आला, गुरूंना चांगला पदार्थ दिला पाहिजे म्हणून वडे गुरुजींना दिले आणि गुरुजींना ते वडे खूप आवडले. आणि मग कनेरीला वाटते, अरे आपल्या गुरूंना आवडलेले आहेत वडे, चला तर अजून 1-2 वडे मागून आणूया. आणि मग तो कनेरी गेला त्या बाईकडे पुन्हा, की बाई थोडे 1-2 वडे असतील तर मला देऊन टाका, आमच्या गुरुजींना खूप आवडले वडे आणि असतील तर द्या आम्हाला. ती बाई म्हणते, कशाचे वडे? कनेरी म्हणतो, थोड्या वेळापूर्वी मी तुमच्याकडे भिक्षेला आलो होतो, त्यावेळेस तुम्ही मला वडा वाढला, तो वडा खूप छान झाला, माझ्या गुरूंना आवडला, असेल तर 1-2 द्या. बाई काय म्हणते, ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा मिळत नसतात. मग कनेरी म्हणतो, असं का म्हणताय तुम्ही? चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळत असतात. मग बाई काय म्हणते, असं आहे का? तुझे डोळे खूप छान दिसतात मला, तुझा डोळा दे मला. लगेच कनेरीने काय केलं, डोळ्यामध्ये नख घातलं, डोळा काढला. घ्या म्हणे बाई, परंतु मला वडे द्या, आमच्या गुरुजीला वडे खूप आवडले. ती बाई घाबरते, हा काय विचित्र माणूस दिसतो. आणि बाई धावत पळत आतमध्ये जाते, 2 वडे आणते, घेरे बाबा म्हणते, जा इथून लवकर. कनेरी गुरुजींकडे येतो, गुरुजींना वडा देतो. गुरुजी म्हणतात, अरे हे काय, सर्व रक्ताळलेलं तुझं तोंड दिसत आहे, सर्व तोंडावर रक्त झालेलं आहे, हातात रक्त, काय आहे? मग कनेरी म्हणतो, तुम्हाला वडे आवडले, मला असं वाटलं तुमच्यासाठी 2 वडे अजून आणावेत. मी गेलो भिक्षेला पुन्हा त्या बाईकडे, बाईने मला म्हटलं चांगल्या वस्तू पुन्हा मिळत नाहीत. आणि मग मी तिला म्हटलं, का बरं मिळत नाहीत? मग तिने मला म्हटलं, तुझा डोळा चांगला दिसतोय, देऊन टाक मला. मी लगेच तो डोळा काढला आणि देऊन टाकला. आणि मग हा प्रकार असा तुम्हाला दिसतच आहे आता, रक्तबंबाळ झालेला चेहरा वगैरे, अंगावर रक्त. मग गुरुला असं वाटते, अरे माझा शिष्य फारच भोळा आहे, नागार्जुनाला असं वाटते. आणि मग नागार्जुन म्हणतात की तुझा दुसरा डोळा जो आहे तो पण मला देऊन टाक. शिष्य म्हणतो, ठीक आहे, काय हरकत नाही, गुरुजींना पाहिजे म्हटल्यानंतर काय विचार करायचा नाही. लगेच तो आता करंगळी घालणार डोळ्यामध्ये दुसऱ्या, की लगेच गुरुजी म्हणतात, अरे थांब थांब थांब, आता हा डोळा माझा आहे, सध्या मला लागत नाही, हा डोळा तुझ्याजवळच राहू दे, हा डोळा माझा आहे, तुझ्याजवळ राहू दे, मला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी तुझ्याकडून मागून घेईल. म्हणजे आता गुरुजीला काय वाटते, की आता माझ्या शिष्याला वाटेल की हा डोळा गुरुजींचा आहे, कोणी जर मागितला तर हा शिष्य आता माझा डोळा देणार नाही, की माझ्या गुरुजीचा डोळा आहे हा, मी देऊ शकत नाही असं म्हणेल, आणि माझ्या शिष्याचा डोळा तसाच राहील. तर ही एक अशी चांगली भावना गुरुजींची त्या डोळ्या मागण्यामागची होती. शिष्याच्या भल्यासाठी गुरुजींनी डोळा मागितलेला होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या पाठामध्ये कसं आलेलं आहे, दुसऱ्या पाठामध्ये असं आलेलं आहे की तो जो दुसरा डोळा होता तो त्या शिष्याने परत आणलेला होता. मग ते नागार्जुनाने तो डोळा घेतला आणि सोबतच तो डोळा लावून दिला जशास तसा. तर एवढे विद्वान पंडित होते नागार्जुन. तुम्हाला मी म्हटलं होतं फार मोठे एक केमिस्ट्रीचे वैज्ञानिक होते, रसायन तज्ज्ञ होते. किती जणांनी सर्च केलं, गुगलवर सर्च किती जणांनी केलं, काय काय माहिती तुम्हाला मिळाली तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मला समजेल की बाबा खरंच तुम्ही सर्च करून काहीतरी माहिती घेतली नागार्जुनाविषयी. कारण नागार्जुनाविषयी पुढेही चरित्र येणार आहे, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस विचारेल त्यावेळेस तुम्हाला उत्तर आले पाहिजे, म्हणून हे तुम्हाला आज सांगत आहे. उत्तर तर तुम्हा सर्वांना समजलं. आजच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला दुसराही प्रश्न विचारलेला आहे. एकच प्रश्न नाही, 2 प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न काय विचारला, नागार्जुनाविषयी तुम्हाला काय माहिती मिळाली गुगलवर, ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे तुम्ही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह.
ज्यामध्ये प्रज्ञासागरा स्वयं ईश्वरत्व सूचन, प्रज्ञासागराच्या समोर स्वामींनी स्वतःचं ईश्वरत्व सुचवलेलं आहे. 14 आसन 22 कंटक फेडणे. 14च्या ठिकाणी स्वामींचं आसन झालं, 22 कंटक म्हणजे काटा फेडलेला आहे. देवा ते कुमहात्मा म्हणणे, रामदेवाला स्वामी कुमहात्मा म्हणतात. उपालंब श्रवणे देवा बुद्धी नाशानुवादू, हेही चरित्र उद्या पाहणार आहोत आपण. वृद्धासंगम आऊ पुष्टी आरोहण, हेही चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. म्हणजेच स्वामी पैठण सोडणार आहेत. उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी पैठण सोडून वृद्धासंगमाकडे निघालेले आहेत. तर असे बरेच चरित्र तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड